पिंपरी चिंचवड हिंदू कार्टिक चॅरिटेबल ट्रस्ट यांच्यातर्फे दरवर्षी या भंडाऱ्याचं खंडोबाच्या भंडाऱ्याचं नियोजन केलं जातं। या भंडाऱ्याचं नियोजन करण्याचं एकमेव कारण असं आहे, विखुरलेला समाज एकत्र यावा, विचाराची देवाणघेवाण हो, एकमेकाचं सुखदुःख एकमेकाला कळावं, त्यातून एकमेकाला आधार, एकमेकाची दुःखातनं सुटका त्याला आधार, या हिशोबाने सामाजिक कार्य म्हणून आम्ही खंडोबाचा उत्सव दरवर्षी गेली 10 वर्षापासून हा उपक्रम आमचा चालू आहे। आणि या कार्यक्रमामुळे समाज एकत्र येऊन समाजाचे एकत्रीकरण झालं आणि समाज एकमेकाच्या सुखदुःखामध्ये सामील झाला आणि त्यामुळं समाज एक कुटून आमच्या समाजाला या गोष्टीचा फायदा झाला। मी पिंपरी चिंचवड हिंदू कार्टिक समाज चॅरिटेबल ट्रस्टचा सचिव असून मी सुरेश हरिचंद्र थोरात, मी आपणास माझ्या समाजाचा परिचय करून देतो। या तळी भंडारा कार्यक्रमानिमित्त आमचा हिंदू कार्टिक समाज हा अनुसूचित जाती वर्गातला SC कॅटेगरीमध्ये मोडणारा समाज असून या समाज आमचा अल्प कॅटेगरीमध्ये मोडणारा समाज आहे आणि आमच्या समाजातले जे बांधव आहेत ते नोकरीच्या, व्यवसायाच्या विविध गावातून, विविध भागातून या उद्योगनगरीमध्ये, पिंपरी चिंचवड या उद्योगनगरीमध्ये वास्तव्यात आहेत। विखरलेल्या समाजाला आम्ही एकसंघ ठेवण्यासाठी ह्या तळी भंडारा कार्यक्रम, परत आम्ही विद्यार्थी व गुणीजन गुणगौरव यांचाही गुणगौरव कार्यक्रम करतो। या मेळाव्याचं वैशिष्ट्य आहे, हे आम्ही हिंदू कार्टिक समाज हे खंडोबा राया मार्तंड मल्हाराचे भक्त आहोत आणि या समाजाचा कुलदैवत आहे। त्या कुलदैवताचं आम्ही तळी भंडारा कार्यक्रम करून या तळी भंडारा कार्यक्रमाच्या माध्यमातून समाज कसा जुळवता येईल, कसं जोडता येईल त्याच्यासाठी आम्ही प्रयत्न करतो आणि या समाजाच्या एकरूपामध्ये आम्ही बरंचसं याच्यामध्ये समाजाच्या सामाजिक कार्यामध्ये आम्ही लग्न, विवाह सोहळे जमवण्याचा आणि याच्यामध्ये बरेचसे विवाह सोहळे पण जमतात। इथं नवीन नवीन परिचय कार्यक्रम हा सकाळी 6 वाजल्यापासून सुरुवात होतो। आज सकाळी श्रीचे महाअभिषेक होतो आणि माता जगदंबेचे आम्ही चोळी ओटीचा कार्यक्रम करतो। त्याच्यानंतर हा संध्याकाळी 4 वाजता समाज परिचय मेळावा होतो। याच्यामध्ये पूर्ण महाराष्ट्र राज्यातून पूर्ण समाज बांधव इथं भरपूर प्रमाणात येतात आणि याच्यामध्ये समाज प्रबोधन होतो आणि समाजाचे काही विचार, काही आचार सगळे मांडले जातात।